नमस्कार, मी प्रणया। महाराष्ट्रावर पुढच्या 48 तासात निसर्गाचं एक भयंकर दुहेरी संकट घोघावतंय। एका बाजूला कडक ऊन आणि विदर्भात सूर्य आग ओकतोय, तर दुसऱ्या बाजूला मुंबई, पुणे आणि कोकणावर अवकाळी पावसाचं सावट आहे। हवामान विभागाने तब्बल 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला असून सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलाय। महाराष्ट्राच्या कोणत्या भागात विजा कडकडणार आणि कुठे पारा 45 अंश पार गेलाय, पाहुयात सविस्तर हवामान अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सुरुवात करूया मुंबई आणि कोकणापासून। मुंबईसह पालघर परिसरात आज हवामान प्रचंड उष्ण आणि दमट असेल, पण धक्कादायक बाब म्हणजे ठाण्यासह दक्षिण कोकणात वादळी पावसाची दाट शक्यता आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो। रत्नागिरीला पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे समुद्रात जाणाऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहा। आता वळूया मध्य महाराष्ट्राकडे। पुणे आणि सातारा भागात आज पुन्हा एकदा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय, तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। दिवसाचं तापमान 35 ते 40 अंशावरती असलं तरी रात्री कमालीचा उकाडा जाणवणार आहे, ज्यामुळे नागरिक पुरते हैराण होणार आहेत। इकडे उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगावात हवामान कोरडं आणि प्रचंड उष्ण असेल, पण नाशिककरांनो काळजी घ्या, कारण नाशिक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दुसरीकडे मराठवाड्यात उष्णतेचा कहर सुरूच आहे। दिवसात तापमान 42 अंशापर्यंत जातंय। बहुतेक जिल्ह्यात हवामान कोरडं असलं तरी बीड, लातूर आणि धाराशिव या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो। उन्हाच्या झळा आणि रात्रीचा उकाडा यामुळे मराठवाडा होरपळून निघणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी विदर्भातून। विदर्भात परिस्थिती हाताबाहेर गेलेली असून सूर्य जणू आग ओकतोय। बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 45 अंशांच्या पार गेलाय। अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी या 3ही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय, तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील ही होरपळून काढणारी उष्णता सध्या तरी कमी होणार नाहीये। थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण महाराष्ट्र सध्या निसर्गाच्या दुहेरी कात्रीत सापडलाय। हवामान विभागाच्या रेड अलर्टमुळे विदर्भातील नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुमच्याकडे सध्या ऊन आहे की पाऊस, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हवामानाच्या अशाच ताज्या आणि सविस्तर अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।